आपली बाजू कमजोर राहिली। आज फक्त शासनाकडे फक्त 4 कंप्लेंट्स आलेल्या आहेत। आपण ज्या 4-5 दिवसापासून चर्चा करत आहोत, मीटिंग करत आहोत, पण आजपर्यंत 4च्या वर अजून लोक तिथं पोहोचलेले नाही कंप्लेंट देण्यासाठी। आज जरी लोक म्हणत असतील तिथं कंप्लेंट केलेल्या आहेत। दरडा कुटुंबियांच्या यवतमाळ पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा संताप अनावर झालाय। पोलीस प्रोटेक्शन शिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही यावर पालक ठाम आहेत। किशोर दरडाला अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला। केवळ राजकीय दबावामुळे पालकांवर लाठीमार केला। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। यात अनेक पालक जखमी झालेत। त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत। खूप संघर्ष केला पालकांनी, 4 दिवस रस्त्यावर उतरले। अनेक पालकांना, काल महिला पालकांना सुद्धा खूप प्रचंड मारहाण झाली। आमचे काही पालक आहेत नागपूरला, त्यांना रेफर करावं लागलं। अनेक पालकांचे हात सुद्धा तुटले। एवढा संघर्ष केल्यानंतर त्यांनी संस्थेच्या सचिवांना अटक केली। त्याच्यामुळे सर्वांना असं वाटते की पोलिसांवर सुद्धा एक संशय निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यावरचा थोडासा विश्वास उडालेला आहे की एवढा संघर्ष करावा लागतो इतक्या छोट्या गोष्टीसाठी, की एवढी मोठी घटना तुमच्या शाळेत घडली। 8 दिवसापासून पालकांचा रोष होता किंवा तुम्ही तक्रार देऊन बा त्या आरोपींना जे आहे तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन द्या, अशी संस्थेच्या सचिवाला तक्रार दिली पालकांनी, पण त्या संस्थेच्या सचिवानं तो प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। हाच रोष फक्त पालकांचा होता। यश बोरुंदिया शाळेत डान्स टीचर आहे, तर अमोल क्षीरसागर चित्रकला शिकवतो। मात्र या दोघांनी केजी, सीनियर केजी आणि वरच्या वर्गातल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले। याची तक्रार केल्यानंतर किशोर दरडानं पालकांना दमदाटी केली। प्रकरण पोलिसात गेल्यानंतरही 3 दिवस काहीही कारवाई झाली नाही। त्यामुळे यापुढेही शाळेत मुली सुरक्षित राहतील याबाबत पालकांना साशंकता आहे। महिला म्हणून आणि आई म्हणून एवढीच अपेक्षा आहे की कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणताही आरोपी असं दुष्कृत्य करणार नाही। हे या कारवाईवरूनच लोकांना समजेल। यापुढे धैर्य करणार नाही कोणी की असं कार्य करण्याचं, असं दुष्कृत्य करण्याचं कार्य कोणीच करणार नाही। आणि हे समाजाला जर शिक्षा झाली तरच कळेल। असा आरोपी जर सुटला तर मात्र लोकांचं धैर्य वाढत जाईल। किशोर दरडा माजी खासदार विजय दरडांचा सख्खा चुलत भाऊ आहे। त्यामुळे पोलीस निष्पक्ष कारवाई करतील याबाबतच शंका आहे। असं आश्वासन तर त्यांनी दिलेलं आहे। आणि अजून असं आहे की जे अजून दोषी आहे, म्हणजे शाळेमध्ये फक्त आता 2 शिक्षक समोर आलेले आहे, पण आमच्या पालकांचं असं म्हणणं आहे की 2 शिक्षकांच्या ऐवजी अजून जास्तही तिथे असतील नराधम असे, तर त्यांनाही लवकरात लवकर त्यांनी तावडीत घेतलं पाहिजे। तरीही उद्यापासून जर शाळा सुरू झाली आपल्या पाल्यांना पाठवण्याचं धाडस आहे? नाही, कुठेतरी किंतु परंतु आहे, प्रश्नच नाही। कारण पालकांना आलाच नाही समोर, सिक्युरिटी त्यांनी काहीही दिलेली नाही, मनातही धाडस नाही। हा, सिक्युरिटी नावाचा प्रश्नच राहिलेला नाहीये। केजी, सीनियर केजीतील 15 मुलींनी जे भोगलं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे। त्यामुळे इतक्या संवेदनशील प्रकरणात कारवाईला 3 दिवस उशीर करणाऱ्या पोलिसांवरही गुन्हे दाखल करायला पाहिजेत। उनको सुरक्षा को लेके जो उनकी चिंता है, जो कि जायज है, और उनके कई सुझाव हमने मांगे थे कि हम इस शाला को कैसे सेव कर सकते हैं। तो उसमें कुछ शायद शिक्षा डिपार्टमेंट को लेके थे, कुछ और डिपार्टमेंट को लेके थे, तो और पुलिस के बारे में उनका बोलना था कि जब शाला शुरू हो तो कुछ पुलिस वाले रखे जाएं। तो हमने बोला कि हम परमानेंट नहीं दे पाएंगे, लेकिन शुरुआत में हम कुछ दिनों के लिए पुलिस वहां प्रोवाइड कर सकते हैं। दूसरा, मैंने उनको सुझाव दिया कि हमारे लोगों का एक रेगुलर इंटरेक्शन, स्ट्रक्चर्ड इंटरेक्शन जब सब स्कूलों के साथ रहा हमारे पुलिस स्टेशन का, तो उससे भी कुछ फायदा हो सकता है। आज यवतमाळमधल्या पालकांना पाठिंबा देण्यासाठी घाटंजी, दारवा, आर्णी, पुसदसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पुकारण्यात आला। राजकारण्यांच्या शाळा, त्यांचा कारभार, तिथली व्यवस्था यावर बोलायचं धाडस कुणीही करत नाही। पण यवतमाळमध्ये जे झालं ते पाहता चिमुरड्यांच्या भविष्यासाठी म्हणून राज्यातल्या सगळ्याच शाळांच्या सुरक्षेचं ऑडिट करायला पाहिजे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, यवतमाळ।